काय म्हणाला गुरु? गुरु शनायाच्या मागावर आहे. तो तिच्या मागे जातोय बघायला की ती कुठे चालली. म्हणजे तो नक्कीच शनायाच्या मागे कुणालच्या घरी जाणार. हो, आपल्याला कुणाला सांगायला पाहिजे. हॅलो कुणाल, अरे आत्ताच गुरुचा फोन आला होता. शनाया पैसे घेऊन निघालीये, ती तुझ्या घरी पोहोचणार आहे आणि मागे मागे गुरु पण येतोय. हो, अरे यार हाथी तो गया, अब सिर्फ तूच बाकी आहे. घाबरतोस कशाला? अरे आता गुरुला कळू दे शनाया काय नाटक करते ते. हा, आणि विसरू नकोस, शनायाने तुला फसवलंय आणि राधिका वहिनींनाही त्रास दिलाय. आणि बेस्ट ऑफ लक. ओके, ते तिथे पोहोचणार त्याच्या आधी आम्ही सगळे तिथे पोहोचतोय. ठीक आहे, चल बाय. चला आपल्याला निघायचं. दादा 502 आगे 500. आनंद भाऊजी, ती भयताडता आली. हे अजून आले नाहीत. मग मी काय म्हणून राहिले आनंद भाऊजी, तुम्ही असं करा, कुणाल भाऊंना फोन करा आणि त्यांना सांगा की हे येईपर्यंत शनिवारी तिथेच थांबून ठेवा म्हणून. हा, हॅलो कुणाल. हा सर बोलतोय. ऐक, शना आताच बिल्डिंग मध्ये शिरली आहे, ती कधी वर पोहोचेल. हा, पण गुरु अजून आला नाही. सो काहीही करून तिला थांबवते. तर पण ती नाही थांबली तर? एक काम कर, तिला सांग तिच्या ऑफिस मध्ये काम करणारे मिस्टर कदम तुझ्या बिल्डिंग मध्ये राहत आहे. आता त्यांची ऑफिसला निघायची वेळ झाली आहे. जर त्यांनी तिला इथे पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. काय 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 कोण? कदम आहेत आमच्या ऑफिस मध्ये, सांग तिला फक्त. हा, कदम. आणि एक फोनवर लक्ष ठेव, गुरु आला की तुला इन्फॉर्म करतो. ओके? हो येस सर, येस सर. चल बाय. ओके 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 बाय बाय. सांगितलं? हो. हाय, प्लीज कम. थँक्यू. ए वेट, थांब ना. का? तुला कोणी बघितलं तर? तुझ्या बिल्डिंग मध्ये मला कोण बघणार आहे? गुरुनाथच्या ऑफिस मधले कदम आहेत ना, ते वरच्या फ्लोअरवर राहतात. कदम? हो. यार यार, कदमचं काय कौतुक आहे खरंच. सोड ना, मी सटकते पटकन. काय टेन्शन नाही, त्यांची आता ऑफिसला जायची वेळ झाली आहे. तो ते ऑफिसला जाईपर्यंत तू इथून बाहेर निघू नाही शकणार. तरीही जर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो ऍट युअर ओन रिस्क. म्हणजे यू कॅन गो. नाही नाही नको. इट्स ओके, मी थांबते. यार. अरे आता इकडे एक मुलगी आली होती ब्लॅक टी शर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये. ती कुठल्या फ्लॅट मध्ये गेली? 502. 502. 502. सो काय घेणार? चहा, कॉफी, नको मला. पाणी? ओके. थंड? हा. ओके.
शनाया, एक अर्जंट कॉल आहे आणि जस्ट बी बॅक. ओके, बी कम्फर्टेबल. ओके, आलोच मी. जाना जाड्या शी बाबा. आनंद सर. हा कुणाल, गुरु आलाय. ओके. सुन यार, सब कुछ ठीक से संभाल लेना, सगळं व्यवस्थित पार पाड. हम सबकी दुआएं लगेंगी यार. येस सर, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. मी ठेवतो आता. बाय. रेवती, देवाच्या छडीला आवाज नसतो हेच खरं. त्या दिवशी एक सत्य मला कळलं होतं, आज यांना कळेल. हा, वन मोर थिंग फॉर यू. What is this? ब्लॅक फॉरेस्ट, युअर फेवरेट. मला नकोय. शना, ओके, ऐक माझं. हे बघ, जस्ट लिसन टू मी. हे बघ, आय नो आपल्यात आधी काही होतं जे आता नाहीये. आय नो की तुझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आहे आणि ते मी एक्सेप्ट केलंय. बट माझी एकच रिक्वेस्ट आहे की चिडचिड नको ना करूस. मे बी यानंतर आपण कधी भेटणार पण नाही ग. मे बी ही आपली शेवटची भेट असेल. प्लीज, आपल्याकडे 10 मिनिट आहे. प्लीज हे 10 मिनिट आपण आनंदाने घालवूयात ना. बाकी सगळं विसरून फक्त तू आणि मी. प्लीज, प्लीज डोंट से नो. कम ऑन, माझ्यासाठी प्लीज डोंट से नो. प्लीज 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 से येस. हा ओके फाईन व्हॉटएव्हर. ब्लॅक फॉरेस्टून काही आठवलं तुला? केडीची ग्रँड बर्थडे पार्टी. तिथे अर्ध्यापेक्षा जास्त ब्लॅक फॉरेस्ट केक तू स्वतः एकटीनं खाल्ला होतास. डोंट रिमाइंड मी ऑफ दॅट. खूप फॅट होते. ओके, आपण काय कमाल डान्स केला होता ना. सगळ्यांनी किती टाळ्या वाजवल्या होत्या. एव्हरीवन वाज व्हिसलिंग, शिट्ट्या वगैरे मारत होते. यु नो, कुठलं ते गाणं, आय कॅन बी युअर हिरो, आठवलं? कमॉन, आपण एवढा मस्त डान्स केला होता त्यावर. सगळ्यांना आवडलं होतं ते. आय कॅन बी युअर हिरो, आय कॅन बी युअर हिरो बे. नाही,